कुछ दिनों पहले सानपाड़ा मोराज पर अपनी कार में बैठे शरद पवार एनसीपी गुट के शहर अध्यक्ष रूपेश ठाकुर पर कुछ अज्ञात लोगों ने जानलेवा हमला किया था, जिसके बावजूद पुलिस आरोपियों को पकड़ने के बजाय रूपेश ठाकुर पर ही 307 के तहत मामला दर्ज किया था। इस बीच अब एनसीपी शरद पवार गुट के ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर रूपेश ठाकुर के बचाव में आगे आए हैं, जिन्होंने आरोप करते हुए कहा कि रूपेश ठाकुर के खिलाफ आखिर किसके कहने पर यह षड्यंत्र रचा गया। राजापुरकर ने विश्वास जताते हुए कहा कि उन्हें न्याय व्यवस्था पर भरोसा है, रूपेश ठाकुर को न्याय जरूर मिलेगा। रुपेश हिरजी ठाकूर हे आमचे पदाधिकारी आहेत। नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरती 12 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 8:30 वाजता जीवघेणा हल्ला झाला। या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाल्यावरती त्यांनी पोलिसांकडे गाऱ्हाणे म्हणणं सांगितलं की मला त्या ठिकाणी फिर्याद मांडायची आहे, मला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा आहे। तसं न होता रुपेश हिरजी ठाकूर यांच्यावरती BNS 109, BNS 189, BNS 190, BNS 351, BNS 352 अंडर सेक्शन्स त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली। त्यांनी त्याचं अँटिसिपेटरी बेल घेतलं, पण सांगायचा भाग असा आहे की ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे, जीवघेणा हल्ला झालेला आहे, त्याचे कुठल्याही संदर्भातले त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज म्हणजे त्यावेळेला ते अवेलेबल नसताना देखील पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आणि याच्या पाठीमागे जे आहे ताबडतोब तात्काळ राज्याचे माजी मंत्री असलेल्या एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाटजी एक बाईट देतात आणि त्या बाईटच्या नंतर सगळ्या हालचाली सुरू होतात। नक्की याच्या पाठीमागे काय प्रकार आहे, कोणाच्या सांगण्यावरने हे होत आहे, कोण याच्या पाठीमागे त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकताय, या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील। पण संतोष देशमुखांच्या न्याय प्रकरणानंतर, सोनवणेच्या न्याय प्रकरणानंतर आम्हाला विश्वास आहे न्याय व्यवस्थेवरती, पोलीस प्रशासनावरती की नक्कीच रुपेश हिरजी ठाकूर याला न्याय भेटेल, त्याची देखील फिर्याद मांडली जाईल, त्याला देखील त्या ठिकाणी त्याचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात येईल आणि त्याला देखील न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जाण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल। ब्युरो इनपुट समाजशाही।